आता मराठी भीती कोणाला नाही. हा दुसऱ्या दिवशी सर्व करायला आला. प्रत्येक कोंबडी आपल्या मालेजवळ 2-2 अंडे घेऊन बसली होती. एकच कोंबडी अशी होती की जिच्या मालेजवळ एकच अंड होतं. हा त्या कोंबडीपाशी गेला, म्हणे मावशी तुले मराठी भीती नाही का म्हणे. ते कोंबडी म्हणे अबे मराठी भीती आहे म्हणे, एक दिलं तरी म्हणे मी कोंबडी नाही कोंबडं होय म्हणे. आता त्याचं कारण असं झालं, कार्यक्रम थोडासा उशिरा सुरू झाला आणि गरमी होऊन राहिली. कालपर्यंत ज्या मंडपात थंडी होती, आज एकाएकी गरमी होऊन राहिली. बरेचसे विद्यार्थी जेवण करून नसून आले. मी आलो जेवण करून, मला माहित होतं कॉलेज आहे, काही सांगता येत नाही. तर अशी अवस्था झाल्यासारखी मला वाटून राहिली. हा मा गैरसमज असेल तर तुम्ही टाळ्या वाजवा. म्हणजे खरं बोलून राहिलो का मी. तर चालायचं होते म्हातारपणात. अरे इथं जेवढे विद्यार्थी राहायला, अरे एवढे तर सोयरे आहे मले तर माझ्या नातेवाईकाच्या बाहेर पत्रिका द्यायची कामच नाही. मी माझ्या सोयऱ्याला जरी पत्रिका दिली तर डस होऊन जाते म्हणलं. मी माझ्या फॅमिलीवर सर एक कविता लिहिली. मी मल्टीस्टार फॅमिलीतला माणूस. माझ्या घराचा पूर्ण सिनेमा पाहायचा असला तर 70 mm पडदा पाहिजे शोले सिनेमासारखा. मग मी माझ्या घरावर एक कविता लिहिली, थोडासा माल मसाला लावून. 50% त्यातलं खरं. तीन कडवे आहे त्यातलं पहिलं कडवं 100% खरं. आता पाहते कविता कशी आहे. हे प्रोडक्शन कोणाचं आहे. नाही मस्त मजेने फिरून राहिली ती. मला 10-15 मिनिटांमध्ये वेगळे जाते इकडे. लहान मुलाचं एक वेगळंच काम असते. माझी नात आहे, याच वयाची आहे, 3-1 वर्षाची आहे ती. तिचं तिच्या आजी संग पटते, बापा संग पटते, माया संग पटते, माया संगच खेळते ते. म्हणजे माया संग तिचं पटत. तर मग माझ्या बायकोनं मध्ये कारण सांगितलं का, मी तिला जीव घालते, तिचा बाप तिला फिरायला नेते, तिची आई तिला जीव घालते, तुम्ही फक्त एक मुका घेता आणि सोडून देता. मग एक दिवस मी कार्यक्रमावरून एक ते आईस्क्रीमचा डब्बा घेऊन गेलो छोटासा, मोजून 20 रुपयाचा. अरे झाली आमची दोस्ती, पार्टीच बदलून दिली. तिला आता आशा लागली का आपला आबा बाहेरून आला तर काहीतरी घेऊन येते. मी एवढा पोंगा पंडित का मला समजतच नाही का काय न्याय लागते बा लेकरांसाठी. तर आमच्या वेळेस लेकरं काही नाही, शेंगदाणे दिले तर खुश राहा. आम्ही तर बापानं थापण मारली तर खुश राहा. आता माझ्या फॅमिलीचं तुम्ही ऐकाल ना तर समजा अन चूक केली आणि बापानं कले जरी झोडपा मारला तरी त्याला काही नाही वाटत का नजर चुकीने झाला असेल. आता मी माझ्या फॅमिलीवर केलेली कविता. 7 आहे भाऊ मले, 9 आहे बहिणी. नाही बापरे म्हणणं का, हे पहिलीच ओळ आहे. अजून 2-4 ओळीपर्यंत तर सत्यच आहे, त्याच्यानंतर थोडंसं कल्पना विलास आहे. तर 7 आहे भाऊ मले, 9 आहे बहिणी, नशीबवान हाव हाय 3-3 वहिनी. तरी बरं 4 भाऊ लहानपणीच मेले, हे मात्र याच्यात मी ऍड नाही केले. 2 हाय आई कराले देखरेख, 2 हाय आई कराले देखरेख, पण नशीब आडवं बापच होता एक. ही माझी फॅमिली हिस्ट्री. आता सत्य सांगायला काही हरकत नाही. आता पहा आम्ही किती बहीण भाऊ, आम्ही 7 भाऊ आणि 9 बहिणी, म्हणजे किती झाले. आमच्या इकडे यवतमाळ जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यात 16च होते. आणि 4 भाऊ जे लहानपणी मेले ते हिशोबात धरले नाही. ते जर मिळवलं असतं ते किती झाले 20. आमच्या इकडे 20 म्हणजे एक खंडी समजते लोक. तुमच्याकडे आहे का बरं का 20. जो खंडीवर बहीण भावातला माणूस आम्ही, ते 4 जण गेले, आम्ही 16 जण वयात आलो. आता मग एवढा सारा गयाटा एका पासबुकाने शक्य आहे का सर. मग मला 2 आई ओके साहेब, हे मला मानेचा थोडा त्रास आहे त्याच्यामुळे तुम्हीच दिसता मध्ये. हे टोवळ्यापासून खाली हे इकडं या सरांचं मला पटवारी साहेबांचं काहीच दिसत नाही, कारण मानच अशी होत नाही. तर मला 2 आई, एक माझी आई, एक माझी सावत्र आई. योग पहा, माणसाच्या जीवनात विरोध असावा तर कसा. दोन्ही आईचं नाव सायरा. माझ्या आईचं नाव सायरा, माझ्या सावत्र आईचं नाव सायरा. म्हणजे माझ्या बापापाशी 2 पासबुक, एक स्टेट बँकेचं, एक युनियन बँकेचं. मग आता आईचं नाव सायरा तर बापाचं नाव दिलीप कुमार नाही. बापाचं नाव अब्दुल रज्जाक बेग मिर्झा. दिलीप कुमार आणि माय वडील याचं कुठंच समतुल्य नाही. तो फार मोठा माणूस.
वय वर्ष जवळजवळ 100 वर्षाचं वय होऊन त्यांचं निधन झालं. त्याचा विषय आपण स्टेजवरून विनोद म्हणून घेणं काही चांगली गोष्ट नाही, पण त्यांचा सारा सन्मान राखून सांगतो का बाप होण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही. माझ्या बापानं खंडीभर पैदा करून सोडून दिले. मग आम्ही त्यातले 16 जण वयात आलो. माझ्या बापानं मग माझी एक बहीण 21 वर्षाचं वय होऊन मायटल स्टेरोसिस नावाचा तिला आजार झाला आणि ती मरण पावली. मग आम्ही 15 जण मोठे झालो. माझ्या बापानं उभ्या आयुष्यात 17 लग्न केले. 15 आमचे आणि 2 त्याचे. बरं, माझे आजोबा मेले, माझे वडील 17 वर्षाचे होते किंवा 18 वर्षाचे. माझ्या आजीनं सारा कारभार, सगळ्यात बुद्धिमान माणूस आहे. तुमची तारीख किती होत आहे? त्याला वाटलं बा बुद्धिमान माणसाले. बुद्धिमान या शब्दाचा अर्थ विदर्भात शिवीत नाही होती. तर मग जसाच आजा मेला, माझ्या आजीनं माझ्या बुड्याच्या हातात कारभार दिला. तर माझ्या बापानं सगळ्यात पहिले कोणतं काम केलं माहिती आहे? स्वतःचं लग्न. आणि एका वर्षात माझ्या आई संग, माझी आई पहिली बायको आमच्या वडिलांची, एका वर्षात बायको संग भांडणं सुरुवात केलं. 1.5 वर्षात तिला नेऊन सोडून दिलं माहेरी. 4 महिन्यात दुसरं लग्न केलं. आणि मग 3 वर्षानं उपरती प्राप्त झाले माझ्या बापाला का बायको पहिली सुदी आहे. मग तिलाही परत आणलं. आणि मग याही पासबुकात पैसे टाकेन, त्याही पासबुकात पैसे टाकेन. हे सत्य परिस्थिती समोर तुम्हाला. आणि मले चांगलं 32 वर्षाचं होईपर्यंत तगाड्यात ठेवलं. मला लग्नच नाही करून दे. बापापाशी जाऊन सांगो लग्न शादी करते क्या लव आप. आपतीच्या भीतीनं 32 वर्षी मला लग्न झालं तुम्हाला सांगतो. हे झालं पहिलं कडवं. याच्यात सगळं सत्य आहे जे दिलं ते. आता थोडासा कल्पना विलास सुरू झाला त्या कवितेत पुढं का 25 वर्ष आधीच मी जन्म घेणार होतो, आजीच्याच पोटात मी पैदा होणार होतो. ब्रह्मदेवानं अर्ज मंजूर केला होता, विष्णूनबी देखरेखीचा शब्द दिला होता, शंकरानं 12 मातावर फाटा करून दिला आणि मनातच बहीण आजा मरून गेला. नाही समजलं तुम्हाला? म्हणून मायच्या पोटात या लागलं म्हणजे, नाही तर मी माझ्या आजीच्या पोटात आलो असतो, माझा काका राहिलो असतो. आणि शेवटचं कडवं असं आहे का आज जरी कवितेले किंमत नाही माह्या, लोक मले समजते फुटानेनं लाह्या. उद्या पहा माह्यासाठी पुष्प किमान येईन, तुकारामा सारखा मले स्वर्गामध्ये नेईन. माहे विरोधक तवा थंडे होऊन जातीन, लोक माहे गीत मग भजनामध्ये गातीन. म्हणा लागेल झक मारून संत मिर्झा मले, किती मोठा माणूस आहे माहीत नाही तुले. यातलं पहिलं कडवं 100% सत्य आहे, दुसरा कडवा एक अंदाज आहे, आणि तिसऱ्या कडव्यात माझी अपेक्षा आहे, आशा आहे का आपल्यासाठी पुष्प किमान यावं बुवा हे 4 लोकांच्या खांद्यावर जाण्यापेक्षा. पण पाहू काय होते तर हे अशा कविता. मी 16ही बहीण भावात सगळ्यात हुशार. एक डाव पाहिलं तर पाठ, एक डाव वाचलं तर मुखपाठ. मग मला तुम्ही अर्ध्या रात्री झोपेतून उठून का विचारलं 4 अधिक 4 किती, तुम्ही 8च सांगू. आणि आपण शब्दापासून पलटणारे माणसं आहे. आताही मध्ये तुम्ही इथं झोपू द्या अर्धा तास आणि झोपेतून उठून विचारा 4 अधिक 4 किती, आपण 8च सांगतो. आपलं काम लिडरशाही सारखं नाही. बीजेपीची तिकीट आणायला गेले आणि काँग्रेसची घेऊन आले. होते आमच्या इकडचे जे काही समजा राजकारणावरचे भाष्य आहे ते विदर्भातले आहे. तुम्ही सगळ्यात हुशार. मॅट्रिक मध्ये तरी मी नापास होता वाचलो. 8व्या वर्गापर्यंत मी पहिल्या नंबरचा विद्यार्थी. पण 8व्या वर्गात मला एक कविता डसली. कविता लिहिण्याचा छंद मला लागला आणि मी खेळणं सुटलं, अभ्यास सुटला. आणि मॅट्रिक पर्यंत येईपर्यंत वातावरण इतकं खराब झालं, गणिताचा पेपर फुटला नसता तर माझा जीव काही सुटला नसता. पेपर फुटला, मास कॉपी झाली, मास्तर लोकांना कॉप्या पुरवल्या. तर मला केमिस्ट्रीत 80 मार्क आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये 40 मार्क आहे. काठावर पास आहोत. हे याच्यासाठी कबूल करून राहिलो. 1972 सालचा प्रकार आहे हा. आता काही त्याचे पुरावे शिल्लक आहे का? इथं तर पेपर सोडवाले लोक हॉलमध्ये गेले का पेपर फुटते. आताची परिस्थिती अशी आहे. मग मला 59% मार्क भेटले. आमच्या वेळेस 1972 साली 500 मार्काचा मॅट्रिकचा पूर्ण अभ्यास राहील.
तर मला भेटले होते 295, 59%. आणि माझ्या क्लासमध्ये मी हायेस्ट, मी फर्स्ट क्लासमध्ये आलो नाही, कोणाच्या बापाला येऊ दिलं. पण माझ्या बापाला असं वाटलं का आपल्या पोटात तर बाबासाहेबच पैदा झाले, बाबासाहेब आंबेडकर. आणि काही प्रमाणात सत्य होतं वर्षाचे. म्हणजे बाबासाहेबांचं निर्माण झालं 1956 आणि महाजन्म झाला 1957. 7-8 महिने वेटिंग कुठं नाही चालत. मग उच्च शिक्षणासाठी माझ्या बापानं मला अमरावतीच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये पाठवलं. तिथं सारा इंग्रजी मीडियम. आणि आमची इंग्रजी पाण्यातली नाही, चिखलातली. 5व्या वर्गापर्यंत आमच्या इथं नुसती मराठी होती आमच्या वेळेस. पहिल्या वर्गापासून इंग्रजी नव्हती. आणि 5व्या वर्गात मग हिंदी आणि इंग्रजी ह्या 2 भाषा यायच्या. आणि जो कालपर्यंत मराठीचा मास्तर राय तो एका रात्रीतून इंग्रजीचा होऊन यायचा. तर त्यालाच गोटे नाही समजेत आम्हाला काय दगड शिकवणार आहे. एक दिवस मास्तरनं मला उभं केलं, सांग म्हणे मिर्झा वाट म्हणजे काय. मी म्हणलं काय. सरळ सरळ सांग म्हणे वाट म्हणजे काय. मी म्हणलं काय. मास्तर म्हणे बैताड्या 10 दिवस झाले तुला सांगून राहिलो WHAT वाट म्हणजे काय. मी काय म्हणून, मी तर कायच म्हणून राहिलो. असा काय काय करणारा विद्यार्थी अमरावती